तर चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या पेपर सिरीजमध्ये. इयत्ता 8वी विषय गणित पॅटर्न मराठीचा हा पार्ट होणार आहे. या अगोदर आपण 2 पार्ट बघितले, एक इंट्रोडक्शन पार्ट आणि एक पार्ट 1. आता हा होता आपला पार्ट 2. सेम हाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. फक्त व्हिडिओ एकदा बघायचा आहे. एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इयत्ता 8वी मराठी गणितसाठी कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही. मी शाश्वती देतो आणि तुम्हाला सांगतो हाच पेपर परीक्षेमध्ये कन्फर्म विचारला जाणार आहे. सो तुम्ही अजूनही मला चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करून टाका. लाईक करा यार, एकच लाईक मागतोय. लाईक करा आणि हाईपचं ऑप्शन दाबून द्या, म्हणजे जेणेकरून जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला. अरे नका बघू ना, एकच व्हिडिओ बघा. एकदा बघितला ना, लर्न विथ मी मध्ये व्हिडिओ बघितला तुम्ही ना, समजून घ्या पार्ट 2 बघितला गणिताचा. तुम्हाला कोणताही व्हिडिओ या प्रश्नांसाठी बघायची गरजच नाही आहे. फक्त एक वेळेस बघा, वहीन पण घेऊन बसा, चला लिहा पटकन जे सांगेल ते. कोणताही व्हिडिओ बघू नका. तुम्ही टाईमपास करत बसतात, याचा बघेल त्याचा. मला खूप साऱ्या कमेंट येतात, सर यानं हे पेपर दिला, त्यानं तो पेपर त्याला, तुमचा वेगळा. अरे विद्यार्थी मित्रांनो, आपण जेच देतो ती परीक्षेला येतं, ठीक आहे. म्हणून तर म्हणतात ना, विश्वास तुमचा, जबाबदारी आमची. विश्वास ठेवा फक्त आमच्यावर, विश्वास ठेवा आमच्यावर, जबाबदारी आमचीच आहे, ठीक आहे. मग म्हणून म्हणतोय, विश्वास तुमचा, जबाबदारी आमची. तर चला बघा, जाऊया आता पार्ट 2 कडे. या अगोदर पार्ट 1 आणि पार्ट 1 आणि इंट्रोडक्शन पार्ट बघितला नसेल तर जा लवकर बघा, नाहीतर या पार्ट बघण्याचा काही संबंध नाही आहे. तर चला आता जाऊया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रश्न क्रमांक 3 बघितला पूर्णपणे. हा आता होणार आहे आपला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा काय, खालील उदाहरणे सोडवा. गुण 7, एकूण गुण किती दिले? 7 गुणांसाठी प्रश्न दिले. खालील उदाहरणे तुम्हाला सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघा, प्रश्न क्रमांक तुमचा ए दिला आहे बघा. चला आता ए वाचू आपण. का ए काय दिला आहे बघा. साहिलचे आजचे वय साराच्या वयाच्या दुप्पट आणि सागरच्या वयाच्या निम्मे आहे. जर तिघांच्या वयाची बेरीज 84 असेल तर साहिलचे आजचे वय शोधा. काय विचारले तुम्हाला? साहिलचे आजचे वय विचारले. प्रश्न आहे 3 गुणांसाठी, चक्क 3 गुणांसाठी प्रश्न आहे. इफ तुम्हाला जमल्यानंतर 3 पैकी 3 गुण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. टाईमपास करू नका, फक्त व्हिडिओ येणे शेवटपर्यंत बघा. 3 पैकी 3 गुण तुम्हाला मिळणार आहे. तर चला बघा आता कसे मी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे. प्रश्नावर कायम बनेल राहा, म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे. बघा काय विचारले तुम्हाला, साहिलचं वय काढायचं. पहिले बघायचं काढायचं काय. काढायचं आहे साहिलचं आजचं वय काढायचं आहे. बघा 3 गुणासाठी प्रश्न आहे. तर आपण साहिलचे आजचे वय काय काढायचे, तर साहिलचे आजचे वय आपण एक्स मागू. जे काढायचे त्याला एक्स मानू आपण, ठीक आहे. तर यांनी काय दिलं आहे, साराच्या वयाच्या दुप्पट आहे. काय साहिलचं वय साराच्या वयाच्या दुप्पट आहे. साहिलचं वय आपण एक्स घेतलं तर मग साराच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 2x होईल ना. तिप्पट म्हणलं असतं 3x झाला असतं, चौपट म्हणलं असतं 4x झालं असतं. तर साराच्या वयाच्या दुप्पट आहे आणि सागरच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजे साहिलचं वय एक्स, सागरच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजे 1/2 आपण त्याचं वय घेतलेलं आहे. तर चला बघा पुढे बघा. तर बघा, तर 2x 4x झाला, x 1 झाला, 5x डिवायडेड बाय 2 झालं, ठीक आहे. आता यांची बेरीज झाली 84. कशाची? तिघांच्या वयाची बेरीज 84 येते. तर बघा आपण त्यावरून समजून घेऊ. सागरचं 2 भाग केला, 2 × 12, इथं 24 वर्ष आलं. साहिलचे 5 भाग होते, त्यानंतर 5 × 12 60 वर्ष झालं. तर मग उत्तर तुमचं फायनल काय निघलं, साहिलचे आजचे वय 60 वर्ष आहे. कोणताही प्रकारचा गैर नाही, हेत नाही. 60 वर्ष वय लिहायचं आहे, एवढं फक्त तुम्हाला लिहायचं. 3 पैकी 3 मार्क जर गेला मला तर मला सांगा तुम्ही, 1 पण मार्क जाणार नाही. फक्त एवढं करून जायचं तुम्हाला, ठीक आहे. बघा साहिलचं आजचं वय 60 वर्ष आहे. चला जाऊया आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. तर चला बघा, प्रश्न क्रमांक बी. प्रश्न 4 मधला बी पाहणार आहोत आपण. चक्क 2 गुणांसाठी प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 गुण, एक गुण मिळून तुम्हाला स्कोर होणार आहे. प्रश्न वाचा. एक वही आणि एका पेनाची किंमत 60 रुपये आहे. जर वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 50 रुपये जास्त असेल तर वहीची किंमत शोधा. कोणी काय करतं माहिती आहे का, मुलं डायरेक्ट विचार करतात किती पेनाची किंमत 60 रुपये 50 रुपये जास्त आहे म्हणजे वहीची किंमत झाली 10 रुपये. अरे बाबा असं नसतं, ते सॉल्व्ह करायचं आहे इक्वेशननं. तर चला आपण बघूया कशा प्रकारे इथं आन्सर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, एक वही पेनाची किंमत 60 रुपये दिली आहे, दोघांची किंमत, आणि पेनाची किंमतीपेक्षा वहीची किंमत 50 रुपये जास्त आहे, ठीक आहे. चल बघा, चला इक्वेशन मांडूया.
पेनाची किंमत आपल्याला काढायची तर आपण एक्स रुपये मानू तिची किंमत. ठीक आहे. वहीची किंमत दिलेली आहे आपल्याला. किती आहे वहीची किंमत? 50 रुपये जास्त आहे पेनाची किमतीपेक्षा. तर पेनाची किंमत 1 झाली, प्लस केला आपण 50 रुपये केलं वहीची किंमत. एक्स प्लस 50 ही झाली वहीची किंमत आता सध्या मानला आपण. आता दोघांची बेरीज करूया आपण. दोघांची बेरीज किती आहे दाखवली इथं? एक वही आणि एका पेनाची किंमत 60 रुपये, म्हणजे दोघांची बेरीज किती आहे तिथं? 60 रुपये. दोघांची मिळून इक्वेशन टाकलं एक्स अधिक पर 60 रुपये झालं. तर बघा आता याला सॉल्व करायचं, आपल्या इक्वेशनला सॉल्व करावं लागतं. हे बघा आता तुम्हाला सोपं सांगेल. हा झाला एक्स 2x झाला, इथं प्लस घेतलं प्लस असं, हा 50 इथं घेतला इक्वल्स टू करून हा 60 जसं इथं घेतला. ठीक आहे. आता बघा हा 2x इथंच आहे. आता हा इथं अधिक आहे 50, तिकडे नेला आपण तर वजा होणार. 2x बरोबर 60 वजा 50, हा गेला 60ला 50. ठीक आहे. अधिक होता तर वजा झाला. ठीक आहे. बघा तर इथं काय राहिलं? 2x बरोबर आता 10, 60तून 50 गेले 10 राहिले. आता इथं हा 2 इथं गुन्हेला आहे, तिकडे जाऊन भागेला वेंदा आला. मग x बरोबर 10 भागेला 2. मग इथं काय राहिलं? पेनाची किंमत x बरोबर 5चा भागेला. वहीची किंमत काय आहे मग? 5. ठीक आहे. फायनल आन्सर आलेलं तुमचं 5. बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि इतका सोपा प्रश्न आहे, त्यासाठी चक्क तुम्हाला 2 गुण दिलेले विद्यार्थी मित्रांनो. एवढं करून जर हाच प्रश्न तुम्हाला पेपरला येणार आहे आणि अशाच पद्धतीने सॉल्व करा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर. एक तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आन्सर देणार आहे. ठीक आहे. चला बघा 2 पैकी 2 मार्क तुम्हाला भेटणार आहे. आता बघा सी काय म्हणतो. सी दिला आहे बघा. हा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, 1 मार्कासाठी फक्त विचारला जाणार आहे. बघा 12 वर्षानंतर माझे वय 12 वर्षापूर्वीच्या माझ्या वयाच्या तिप्पट होईल. माझे आजचे वय शोधा. काय विचारलं आहे? माझं आजचं वय शोधायचं आहे. काय? माझं आजचं वय शोधायचं आहे. 12 वर्षानंतर किती? 12 वर्षांनी माझे वय 12 वर्षापूर्वीच्या माझ्या वयाच्या तिप्पट होईल. माझे आजचे वय काढायचे. तर तुमचं फक्त तुम्हाला 24 ऑप्शन देईल, 4 ऑप्शन दिले आहे, तर तुम्हाला 24 ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डायरेक्ट. म्हणून मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये दिलं आहे, कोणत्याही प्रकारचं इथं समजून सांगितलेलं नाही आहे. पण नेक्स्ट प्रश्न मी समजून सांगू शकतो. तुम्हाला वाटलं तर मला कमेंट करा की हा प्रश्न समजून सांगायचा आहे कसं 24 वर्ष आला. पण काय नाही, सीधा 24वर क्लिक करून या. ठीक आहे. 1 गुण तुम्हाला मिळून जाईल. बघा आता लास्टचा प्रश्न 4 मधला लास्टचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक डी. बालदिनानिमित्त वर्गात वाटण्यासाठी एका शिक्षिकेने 91 वह्या आणल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वह्या दिल्यानंतर 7 वह्या उरल्या. वर्गात किती विद्यार्थी होते? विद्यार्थी विचारले. बघा प्रश्न. 91 वह्या टोटल शिक्षिकेने आणल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वह्या दिल्या, तरी 7 वह्या उरल्या तिच्यातून. तर बघा मग काय करायचं? 91 वजा 7 करायचं सरळपैकी. ठीक आहे. जे उत्तर येईल त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे 42 तुमचा आन्सर येणार आहे. बघा 42 इथं आन्सर आलेला आहे. बघा सेम ॲज इट इज हाच प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला डायरेक्ट 42वर क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा झालेला आपल्याला पार्ट 3 झालेला आहे. यानंतर आपला पार्ट 4 येणार आहे, पार्ट 5 येणार आहे. तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाही, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.